आज आपल्या वतीनं संघटनेच्या वतीनं जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, आमदार साहेबांची उपस्थिती होती. एकंदरीत काय निर्णय घेण्यात आले, काय काय निवडी करण्यात आल्या, काय प्रतिक्रिया, काय सांगा? सर्वप्रथम सर्व कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो की जी शासनमान्य संघटना आहे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विक्रम गायकवाड साहेब यांच्या आदेशाने सर्व महाराष्ट्रामध्ये कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्याचा कार्यक्रम चालू आहे. मी विदर्भ अध्यक्ष म्हणून साहेबराव मोहोड ही माझी याकडे अमरावती आणि नागपूर विभागाची जबाबदारी आहे. मी सर्वप्रथम अमरावती विभागामध्ये 7ही प्रकल्पामध्ये कार्यकारिणी पुनर्गठनाचा कार्यक्रम करतो आहे. तर आज किनवट प्रकल्प कार्यकारिणीची पुनर्गठन सभा या आपल्या इथे नांदेडमध्ये आम्ही घेण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये प्रकल्प अध्यक्ष म्हणून सन्माननीय धुर्वे सर आश्रमशाळा खेरडा यांची निवड करण्यात आली आहे आणि इतर सर्व 60 ते 65 पदाधिकारी यांची आज सर्वानुमते लोकशाही पद्धतीने आम्ही निवड केलेली आहे. त्या प्रकल्पाध्यक्षपदासाठी 3 उमेदवार उभे होते. त्यापैकी धुर्वे सर हे सर्वानुमते किंवा बहुसंख्य मताने ते जिंकलेले आहेत आणि या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अनुदानित आश्रमशाळेतील ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या संदर्भाने त्यांनी अत्यंत सखोल त्याचा अभ्यास करून त्यांना त्यांच्या समस्येमधून बाहेर काढावं ह्याच मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज शुभेच्छा देतो. आणि आज इथे किनवटसोबतच कळमनुरी प्रकल्पाची सुद्धा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कळमनुरी प्रकल्पाच्या कार्यकारिणीचे माजी प्रकल्पाध्यक्ष सन्माननीय सुधाकर राठोड सर यांचीसुद्धा बिनविरोध सर्वानुमते कळमनुरी प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली. त्यांनासुद्धा मी भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.